जत तालुक्यातील डफळापूर येथील सागर बाळासो डांगे यांच्या खून प्रकरणात सांगली जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.आर. पडवळ यांनी आरोपी ज्ञानेश्वर पंडित डांगे वर्ष 21 आणि संतोष पंडित डांगे वर्ष 23 दोघेही राहणार कोळी शिवार डफळापूर तालुका जत यांना भारतीय दंडविधान कलम 302 आणि 34 अन्वये दोषी ठरवत जन्मठेप आणि प्रत्येकी 5,000 दंड तसेच दंड न भरल्यास 1 वर्षाचा अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे। ही घटना 26 जुलै 2019 रोजी घडली होती। शेतजमिनीच्या वादातून हा खून झाला होता। सकाळी ट्रॅक्टरने शेतीची मशागत करण्याच्या कारणावरून मयत सागर डांगे आणि आरोपीमध्ये वाद झाला होता। त्यानंतर दुपारी आरोपी पुन्हा ट्रॅक्टर घेऊन शेतात आल्यावर मयत आणि त्याच्या कुटुंबियांनी विरोध केला। त्यावेळी आरोपी ज्ञानेश्वर डांगे यांनी सागर डांगे यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केला, तर संतोष डांगे याने लोखंडी पाईपने मारहाण केली। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सागर डांगे यांचा मृत्यू झाला। या खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील शैलेंद्र राजाराम हिंगमेरे यांनी प्रभावी युक्तिवाद केला। सरकार पक्षाने एकूण 12 साक्षीदार तपासले। त्यापैकी मयताचा भाऊ, आई आणि पत्नी यांच्या प्रत्यक्षदर्शी साक्षी न्यायालयाने महत्त्वाच्या मानल्या। या गुन्ह्याचा तपास जत पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक R.S. गुंडरे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते। या खटल्यासाठी जत पोलीस ठाण्याचे पैरवी अधिकारी तुकाराम बंडगर, कोर्ट पैरवी वंदना मिसाळ, कोर्ट ऑर्डरली सतीश माळी तसेच पैरवी कक्षाचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक S.D. कापूरकर यांनी सहकार्य केले।